स्वाभिमानी न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपलं स्वागत. अनुसूचित जाती आरक्षणाचे उपवर्गीकरण रद्द करा, पॅंथर सेनेचा धुळ्यात आक्रोश मोर्चा. अनुसूचित जातीमधील आरक्षणाचे उपवर्गीकरण रद्द करण्यात यावे तसेच सामाजिक न्यायाच्या घटनात्मक तत्त्वांचे संरक्षण करावे या मागणीसाठी पॅंथर सेनेच्या वतीने धुळे येथे आज आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले. दरम्यान मोर्चामध्ये मोठ्या संख्येने कार्यकर्ते व समाजबांधव सहभागी झाले होते. मोर्चाची सुरुवात शहरातील प्रमुख मार्गावरून करण्यात आली. यावेळी आंदोलनकर्त्यांनी घोषणाबाजी करत उपवर्गीकरणाच्या निर्णयाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली. अनुसूचित जातींना मिळणाऱ्या आरक्षणाच्या अधिकारावर गदा येणार असल्याचा आरोप करत हा निर्णय तात्काळ मागे घेण्याची मागणी करण्यात आली. यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक देत शासनाच्या नावाने निवेदन सादर करण्यात आले. निवेदनात अनुसूचित जातीतील आरक्षणाचे उपवर्गीकरण रद्द करावे, समाजातील वंचित घटकांच्या हक्काचे संरक्षण करावे आणि सामाजिक न्यायाची अंमलबजावणी प्रभावीपणे करावी अशी मागणी करण्यात आली. दरम्यान आजच्या या मोर्चात पॅंथर सेनेचे पदाधिकारीसह राष्ट्रीय नेते सहभागी झाले होते. संपवण्याचा प्रयत्न करत आहे. त्यांना कुणालाही न्याय द्यायचा नाही तर बाबासाहेबांनी दिलेल्या सामाजिक न्यायाची हत्या करायची. त्याच्यामुळे आज आम्ही आरक्षण बचाव यात्रा काढून लोकांमध्ये जनजागृती करतोय की या सरकारने दंगलीचा ट्रॅप रचलेला आहे, अनुसूचित जातीमध्ये भांडणं लावण्याचा प्रयत्न केला आहे आणि SC STचं विघटन करून विघटनवादी RSSनी या ठिकाणी समाजद्वेष पसरवण्याचा एक राजकीय आणि सामाजिक खेळ केलेला आहे. त्याला एक्सपोज करण्यासाठी आरक्षण बचाव यात्रा आहे. मी या माध्यमातून राज्य सरकारला मागणी करतोय की आमचे प्रश्न खूप ज्वलंत आहेत. पेट्रोल डिझेलच्या महागाईबद्दल बोला, गॅसच्या महागाईबद्दल बोला, शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबद्दल बोला, बेरोजगारांच्या नोकरीबद्दल बोला, खाजगीकरणाबद्दल बोला, बौद्धगया बौद्धांच्या ताब्यात देण्याचं करोडो लोकांनी आंदोलन केलं, त्याचं काय झालं त्याचं उत्तर द्या. या ठिकाणी नीट पेपर लीक करून जवळपास 15 ते 20 विद्यार्थ्यांनी आतापर्यंत आत्महत्या केल्यात. धर्मेंद्र प्रधान राजीनामा का देत नाही, त्याच्यावरती मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे. आणि एवढंच नाही तर त्या ठिकाणी या वर्गीकरणाच्या संदर्भात जे काही आरक्षण उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे त्याला आम्ही छेद देण्यासाठी, लोकांची जनजागृती करण्यासाठी हे आमचं या माध्यमातून आंदोलन आहे. मी महाराष्ट्रातल्या जनतेला जागरूक करतोय की आपल्याला दंगली करायच्या नाहीत, समाज भावना दुखवायच्या नाहीत. हा सरकारचा ट्रॅप आहे, हे कुणाला काही देऊ शकत नाहीत. आणि म्हणून जर यांना द्यायचंच असतं तर 3 वेळेस देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री नसते झाले, निदान 1 वेळेस तरी मातंग समाजाचा मुख्यमंत्री त्यांनी केला असता. संघप्रमुख हा फक्त ब्राह्मण होतोय, तो दलित आदिवासी झाला असता. मंदिरातली जी दानपेटी आणि मंदिरातला जो सत्ता आहे त्याचं वर्गीकरण केलं असतं, जमिनीचं वाटप केलं असतं, आरोग्य आणि शिक्षण मोफत दिलं असतं. यांना काहीच करायचं नाही. हिंदू धर्माची त्या ठिकाणी लोकसंख्येच्या जनगणनेत संख्या वाढवावी म्हणून उपवर्गीकरणाच्या माध्यमातून तुम्ही हिंदू राहिलात तर तुमचा अधिकार जिवंत राहतील अशा पद्धतीची धमकी आदिवासी आणि दलितांना दिली आहे. आणि तोच अजेंडा मी एक्सपोज करण्यासाठी महाराष्ट्रात फिरतोय. नांदेडच्या बिलोलीपासून यात्रा सुरू झाली, आज धुळेला आली, पश्चिम महाराष्ट्रात जाणार. आणि जर लवकरात लवकर सरकारने भूमिका घेतली नाही तर अचानकपणे पॅंथर स्टाईल वर्षा बांगल्यावरती सुद्धा धडकल्याशिवाय आम्ही राहणार नाहीत.